हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 66. किम हेयम किमुपादेयम किमन्यत किम विलक्षणम अखंडानंद पीयूषपूर्ण ब्रह्म महार्णवे. श्लोक क्रमांक 67. न किंचिदत्र पश्यामि न शृणोमि न वेद्ययहं स्वात्मनैव सदानंद रूपेणास्मि स्वलक्षणः. अखंड परम आनंद स्वरूप अशा अमृताने ओथंबलेल्या परिपूर्ण आत्मब्रह्मरूपी महासागरात आता मला त्याग करण्यासारखे, घेण्यासारखे, अन्य असे, विलक्षण असे, पाहण्यासारखे, ऐकण्यासारखे, जाणण्यासारखे काहीही नाही. मी स्वतः आत्मा आहे. मी सदानंद स्वरूप आहे, स्वस्वरूप आहे. दुसऱ्या छात्रांची अनुभूतीही परिपूर्ण ज्ञानी याची आहे. तो म्हणतो, येथे सर्व काही परम चैतन्यमय आहे. आपण अंशात्मक चैतन्य आहोत. आपण अंशात्मक चैतन्य आहोत. यामुळे येथील सर्व काही स्वनिर्मित आहे. सर्व काही आपणच स्वतः आहोत. मग मी काय धारण करू? सर्व काही धारण केलेलेच आहे. कशाचा त्याग करू? स्वतःचा स्वतःला त्याग करता येत नाही. सर्व काही परमचैतन्य आहे. यामुळे येथे स्वतःशिवाय अन्य असे काहीही नाही. सर्व आपलीच अभिव्यक्ती आहे, आपलाच विस्तार आहे. स्वतःलाच स्वतःचे आश्चर्य नसते. स्वस्तुतीची विकृती का करायची आहे? गवई म्हणतो की यात असे विशेष काहीही नाही. तुम्ही प्रयत्न केल्यास तुम्हालाही असे गाता येईल. तो म्हणतो की हे जग कैवल्यानंदी आहे. येथे आनंदाशिवाय अन्य काहीही नाही. कारण या जगात आनंद इतकी एकच अनुभूती आहे. अन्य भावभावना हा मनाचा खेळ आहे. मन उपभोगांचा खेळ आहे. उपभोग भ्रामक वस्तू जगताचा खेळ आहे. वस्तुजगत पंचमहातत्वांचा खेळ आहे. पंचमहातत्वे परमचैतन्याचा खेळ आहे, लीला आहे. आपण स्वस्वरूप अंशात्मक चैतन्य आहोत. याचा अर्थ हे सर्व ब्रह्मांड ही आपलीच लीला आहे. स्वस्वरूप पाहण्याची, ऐकण्याची, जाणण्याची आवश्यकता नसते. आरशात निरखत राहण्याची विकृती का करायची आहे? आपणच ते आहोत. आपण अमृत आहोत. या योगे येथे सुखदुःख, पापपुण्य, जन्ममरण इत्यादी असे काहीही नाही. जे आहे ते कैवल्य आहे. या कैवल्याच्या चांदण्यात नहात आनंदात वैश्विक लीला अनुभवायची आहे. त्यासाठी देह धारण करायचे आहेत. देह जीवित राहण्यासाठी आपणच निर्माण केलेले वस्तुजगत वापरायचे आहे. ब्रह्मांड अथांग आहे. यासाठी असंख्य जीव आणि तेही भिन्न देही निर्माण होत आहेत. आपण त्यातीलच एक आहोत. या सर्वांसाठी वसुंधरा आहे याचे भान ठेवून प्रत्येक देहाने वस्तुजगत फक्त देहधर्मापुरतेच वापरायचे आहे. ब्रह्मांडाचा आस्वाद घ्या. कैवल्यात रहा. हीच एकमेव त्याची सेवा आहे. श्लोक क्रमांक 68. असंगोहम न संगोहम लिंगोहम हरिहि. असंगोहम न संगोहम लिंगोहम हरिहि प्रशांतोहम न तंतोहम परिपूर्णश्चिरंतनः. श्लोक क्रमांक 69. अकर्ताहम भोक्ताहम विकारोहम व्ययः शुद्ध बोधस्वरूपोहम केवलोहम सदा शिवः. मी असंग आहे. मी अशरीरी आहे. मी चिन्ह नसलेला आहे. मी श्री हरी आहे. मी प्रशांत आहे. मी अनंत आहे. मी परिपूर्ण आहे. मी चिरंतन आहे. मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे. मी अविकारी आहे. मी अविनाशी आहे. मी शुद्ध आहे. मी बोधस्वरूप आहे. मी केवल आहे. मी सदा शिव आहे.
मी सदाशिव आहे. इतर छात्रांची अनुभूतीही पूर्णत्वाला पोचलेली आहे. सर्वसाधारणपणे आत्मब्रह्माची जी जी लक्षणे सांगितली जातात ती सर्व लक्षणे छात्रांनी स्वतःमध्ये अनुभवली. शेवटी त्यांना साक्षात्कार झाला की ते स्वतःच आत्मब्रह्म आहेत. हीच सर्वात अति उच्च अशी अनुभूती आहे. आता योगधामी यात्रा परिपूर्ण झाली. आता आणखी या पलीकडे काहीही नाही. श्लोक क्रमांक 70. एता विद्यां पांतरमाय ददौ अपांतर तमो ब्रह्मणे ददौ ब्रह्मा घोरंगीरसे रसे ददौ घोरांगिरा रैक्वाय ददौ रेक्वो रैको रामाय ददौ रामः सर्वेभ्यो भूतेभ्यो ददा विद्येतन्निर्वाणानुशासनं वेदानुशासनं वेदानुशासनमित्युपनिषत्. ही विद्या ऋषींनी अपरांतरमाला दिली. अपरांतरमाला दिली. अपरांतरमाने ब्रह्माला दिली. ब्रह्माने घोरंगी दिली. घोरंगी रसाने रेकवाला दिली. रेकवाने रामाला दिली. रैक्वाने रामाला दिली. रामाने सर्व भूतमात्रांना दिली. हे निर्वाणाचे अनुशासन आहे. हे वेदांचे अनुशासन आहे. वेदांचे अनुशासन म्हणजेच हे अध्यात्म उपनिषद आहे. हे उपनिषद इतके पुराणे आहे की ते कोणी सांगितले त्याचे नाव उपलब्ध नाही. त्याला आपण येथे ऋषी असे सर्वनाम दिलेले आहे. तसेच पहिल्या शिष्यांची नावे उपलब्ध नाहीत. त्या अनामीना अपरांतरम असं म्हटलेलं आहे. असे म्हटले आहे. त्यांची नावे काळाच्या ओघात विरून गेली. त्या अनामीपैकी कोणीतरी ते ब्रह्माला सांगितले. याचा अर्थ सृष्टी निर्माण झाली त्याआधी किंवा निदान तेव्हा हे उपनिषद सांगितलेले आहे. त्यानंतर सृष्टीची रचना करणाऱ्या ब्रह्माला ते सांगितले गेले. ब्रह्मा म्हणजे सृष्टी निर्माण करणारे ब्रह्म नव्हे. आत्मब्रह्मामधून निर्माण झालेल्या सृष्टीची रचना करणारा ब्रह्मा आहे. आत्मब्रह्मामधून निर्माण झालेल्या सृष्टीची रचना करणारा ब्रह्मा हा आहे. ब्रह्माने घोरांगाला हे उपनिषद सांगितले. घोरंगाने रैक्वाला हे उपनिषद सांगितले. रैक्वाने रामाला हे उपनिषद सांगितले. रामाने ते सर्वांना सांगितले. ब्रह्माला हे उपनिषद सांगितले. याचा अर्थ हे उपनिषद वेद प्रकट झाल्या सांगितले गेले असावे. कारण हे उपनिषद सांगते की हे उपनिषद वेदांचे अनुशासन आहे. वेदांना जे अपेक्षित आहे ते या उपनिषदात सांगितले गेले आहे. उपनिषद म्हणजे वेदांचा तिसरा भाग. त्याला वेदांत असं म्हटलेलं आहे. रामाच्या आधी निदान 4 पिढ्या तरी हे उपनिषद सांगितले गेले असावे. रामानं ते सर्वांना सांगितले. अर्थातच हा 70वा श्लोक उपनिषद सांगणाऱ्या ऋषींचा नाही. नंतर कुणीतरी हे उपनिषद सर्वांपर्यंत कसे पोचवले ते सांगितलेले आहे. इति अध्यात्म उपनिषद समाप्त. अशा प्रकारे अध्यात्म उपनिषद संपन्न झाले. योगेश्वराच्या कृपेने यथाशक्ती यथामती हे उपनिषदाचे निरूपण आपल्याला सादर केले आहे. काही न्यून राहिले असल्यास क्षमा असावी. ओम तत्सत त्वम असि. हरि ओम.